ऑटो जे आहे फक्त 250 रुपयामध्ये तुम्हाला कॅम्प कायामध्ये सोडून 250 बरोबर एकदम आहे. इथे नॅचरल वातावरण आहे. इकडे पण टेंट रूम आहे, ते दाखवणारच आहे तुम्हाला. आता बघूया आता पुढे काय करायचं आहे. पुढे पण सगळे आता नाश्ता एन्जॉय करतायत. तर आता जस्ट नाश्ता झालेला आहे माझा. वरती सायकलिंगची झिप लाईन आहे. नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सावंत आपलं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मालवणी मुंबईकर. तर आज आपण चाललो आहोत कर्जतला फॅमिलीसोबत. फॅमिली पिकनिक आहे. तर ह्याच्यामध्ये जी आम्ही मजा करणार आहे, जिथे आम्ही जाणार आहोत, हे सगळ्यांचं तुम्हाला लुक दाखवणार आहे. कसं आहे, कुठे आहे जाणार आहोत, हे पण दाखवणार आहे. तर बघत राहा. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कर्जतला. कर्जत स्टेशनला उतरलो आहोत. आता आपण रिक्षा पकडणार आहोत. तिकडे आपण जाणार आहे कॅम्प काया. कॅम्प काया रिसॉर्ट ह्याच्या पुढे दाखवतोच तुम्हाला. तर आपण स्टेशनच्या बाहेर जाणार आहोत आता आणि ऑटो पकडणार आहोत आणि मग तिकडून डायरेक्टली कॅम्प काया. आम्ही लंच करतो आहोत. इथे आलेलो आहोत. मस्त चिकन भाकरी, मग त्यानंतर राईस, रस्सा, चिकन थाली घेतलेली मी घेतलेली मटन थाली. आणि मस्त टेस्ट आहे इकडे. संतोष रेस्टॉरंट म्हणून आहे, कर्जत स्टेशनच्या बाहेरच आहे. तर तिकडे व्यवस्थित म्हणजे एकदम परफेक्ट थाली आहे मालवणी पद्धतीत. तुम्ही येऊ शकता, याचा स्वाद घेऊ शकता. चाललो होतं आपण कॅम्प काया. ऑटो पकडलेली आहे, जेवण झालेलं आहे. पुढे बघतच राहा. बघा, ऑटो जे आहे फक्त 250 रुपयामध्ये तुम्हाला कॅम्प कायामध्ये सोडून 250 प्रायव्हेट ऑटो भेटेल तुम्हाला तिकडे कर्जतला स्टेशनच्या बाहेर. आपण पोचलो आहे कॅम्प काया. कॅन्टीन आहे. हा व्ह्यू आहे. हा पूल आहे इकडे. हे रूम्स आहेत. यांची पण मी तुम्हाला प्राइसेस सांगतो. मी हे रूम्स आहेत
इकडे. पूल, इथे टेंट रूम आहेत. एकदम इथे नॅचरल वातावरण आहे. रूम आहेत, इकडे पण टेंट रूम आहेत. आणि हे जे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये जे रेट्स आहेत ते टाकतो. कॅम्प काया ॲडव्हेंचर्स आहे तिकडे. तर तुम्ही पुढे बघत राहा. जे आम्ही इकडे फन करतो, मजा करतो आहोत. बोटिंग पण आहे इकडे, तर ते दाखवणारच आहे तुम्हाला. मध्ये 4 रूम बुक केले आहेत. पहिली रूम ही आहे. अप्रॉक्स ह्याची किंमत 3500. हे बघा, 2 बेड दिले आहेत इकडे. बाथटब. तर मग हा दुसरा रूम आहे, बुक केलेला आहे 105. इथे पण बघा डबल बेड आहे विथ नीट अँड क्लीन वॉशरूम. Three, go! श्रवण आउट. नहीं मुझे लग रहा है, मालूम नहीं। अरे अंदर वही कर रहा हूँ, वही तो कर रहा था ना। दक्ष आउट. अरे इधर जरा बॉल को हाथ पकड़। ये चीटिंग करता दादा अलीकडे तिकडे. सोम आउट. भाऊजी आणि आई तू राहू दे, आता झालं कॉम्पिटिशन. तू तिसरा. ए फोर आउट आउट आउट. अरे काका भाऊजी आउट. विनर विनर. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि काल थोडा काहीतरी पूलचा इश्यू झाल्यामुळे पूल चालू नव्हता. तर आज सकाळपासून चालू झालेला आहे. तर होती थोडी पूलची मजा. तर बघूया आता पुढे काय करायचं आहे. पुढे पण ॲक्टिव्हिटी आहेत. 3 वाजेपर्यंत आपण बुकिंग केलेली आहे. करू पण थांबा. हां स्टार्ट. 1 2 3. उभी राहू शकते. तर पूलमध्ये झालेली आहे. आता आम्ही टी नाश्ता करायला आलो आहोत. तर चाय, मिसळ, पाव, पोहे,
नाश्त्यामध्ये आहेत. सगळे आता नाश्ता एन्जॉय करतायत. काय जेवाय तर आता जस्ट नाश्ता झालेला आहे माझा. करतायत नाश्ता. आणि त्यानंतर आपण परत पूलमध्ये तर ही काहीतरी ॲक्टिव्हिटीज चाललेली आहे डॉगीजची. काहीतरी कॉम्पिटिशन आहे इकडे. आता आम्ही आलो आहे ॲक्टिव्हिटी करायला झिप लाईनची. बघा ही वरती सायकलिंगची झिप लाईन आहे. मस्त व्ह्यू आहे. बघा सायकलिंग आणि ती झिप लाईन. तिकडे बोटिंग चालू आहे. ती पण करायला जायची आहे. पहिले आपण आता हे करणार आहोत सायकलिंग. हे बघा सायकलिंग झिप लाईन. मस्त क्लायमेट आहे बघा. रेडी झाले. जायच्या आधी कंप्लीट. अपने पाय वरती घ्यायचा. पाय वरती ठेवायचा. 1 2 3 रेडी. पाय वरती. पाय वरती. स्लो. बस. मिशन कंप्लीट. बसून जा. पाय वरती करायचं. सरळ करायचं. 1 2 3 रेडी. पाय वरती घे. बस पाय वरती. बस. बसून जा. आवाज मोठा काढला. पाय वरती कर. सोहम चाललाय. लवकर पाय वरती. पाय वरती कर. पाय वरती घे. बस अजून नको जास्त. स्लो कर. दोन्ही पाय सरळ समोर घ्यायचे. दोन्ही पकडा. दोन्ही झालं ना मॅडम. हा एक नाही का पकडा. चला मग काय विषय असं काय नाही. हिरवं रुकलं. ओके मी रेडी बोललो का दोन्ही पाय समोर घ्या. बरोबर सर. 1 2 3 रेडी. पाय वरती घ्या. खूप मोठी नदी आहे. कॅम्प कायाच्या पाठीमागेच आहे. इथे जे आहे बघा मस्त लोकेशन आहे. या कधी विजिट करा. हे आता आपण सायकलिंग केली, दाखवलंच तुम्हाला. आता चाललो आहोत आपण स्विमिंग आणि जे की आहे बोटिंग.
ही ॲक्टिव्हिटी करायला. तू कशाला इकडे आला श्रवण? तर आमचा श्रवण चाललेला आहे. डक्स पॅन्डलिंग कर, पॅन्डल मार. बस घट्ट धरायचा, ते सोडायचं नाही. हात पाय वरती करायचे. पाय समोर घे ना पाय. हा फक्त वरती घ्या, वरती घे पाय वरती घे. बघा कॅम्प काय. आता चाललो आहोत आपण शूटिंग आर्चरी करायला. ॲक्टिव्हिटीज तर मस्त नेचरमध्ये आहे. हा बघा टायगर. तुमच्या नावाची बुकिंग आहे तर त्याचा ॲडच नाही माझ्याकडे, तर तो तुमच्यामध्ये ॲडच होणार. फक्त एक मला सगळ्यांची नावं, तुमचं आनंद नाव ना, तुमचं नाव टाकणार. मला जे ॲडल्ट आहेत तेवढ्यांची नावं टाका. किडशी सगळे येऊ द्या, मग आपण इन्स्ट्रक्शन रिव्ह्यू घेऊन चालू. कसं थोडीशी मी माहिती देतो कसं आहे, कसं यूज करायचं. तर ही ॲक्टिव्हिटी आता आपल्याला करायची आहे. शूटिंग समोर बघा नदी आहे, तिकडे पण बोटिंग करायची आपल्याला. दाखवतोच मी तुम्हाला. असं एकदम मस्त हवेशीर ठिकाण आहे. रायफल किंवा बो अँड ॲरो आर्चरी हे कोणतेही खेळणे नाही, ती हत्यार आहे. हत्यार हँडल करताना खूप काळजीपूर्वक सावधानतेने हँडल करायचे आहेत. कारण हे जे ॲरो आहे याला टीप म्हणतात, ही खूप शार्प असते. हा जर ॲरो पटकन तर जवळून कुठच्या लागला तर खूप मोठी इंजुरी होऊ शकते. दोन ह्या ज्या गोळ्या आहेत त्याला पॅलेट म्हणतात. त्या दिसायला खूप छोट्या आहेत, पण ती मेटलला एवढं डॅमेज करतात ह्युमन बॉडीला किती करेल. तिचं माणसाला लागली जवळ तो घुसल्यानंतर ते कळणार पण नाही कधी घुसले. तुम्ही इकडे एन्जॉय करण्यासाठी आलेला असता, एन्जॉय होऊन जाऊ नका. हे बेसिक सांगण्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी एका दिवसात ऑलिम्पिकला किंवा कॉम्पिटिशनला पाठवत नाही, शूटिंग कॉम्पिटिशनला, की तुम्ही दुसरीकडे कुठे गेलात की तुम्हाला माहिती असतं रायफल कशी यूज होते, रायफलचे फार कोणते आहेत, बो अँड ॲरो कसा यूज होतो. मराठीत धनुष्य, हिंदीमध्ये कमान, इंग्लिशमध्ये बो. हा जो याला म्हणतात व्ह्यू. याला काय म्हणतात माहिती आहे? रामायण महाभारत कधी बघितलंय? काय म्हणतात आठवतंय? नाही. याला म्हणतात प्रत्यंचा, पण प्रत्यंचा कोणाच्या लक्षात येत नाही म्हणून आपण सोप्या आणि सरळ भाषा सांगतो स्ट्रिंग. इंग्लिशमध्ये ॲरो. याला म्हणतात टीप, याला म्हणतात लॉक नॉट. ज्यावेळी आपण ॲरो सेट करतो इथे लॉक केल्यानंतर दोनच बोट यूज करायचे, पहिलं बोट आणि मधलं बोट, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. ॲरोला टच नाही करायचं. हे जे आहे ही स्ट्रिंग इथे पकडायची आहे, पूल करायचं. पण पूल करताना आपला हा जो एल्बो आहे एकदम नाक आणि कानाच्या सरळ रेषेत यायला पाहिजे. हा जो हात आहे हा खाली आला की ॲरो वरती जाणार, हा वरती आला की ॲरो खाली जाणार. त्याच्यामुळे प्रॉपर नाक आणि कानाच्या रेषेत घेतल्यानंतर हे नॉक्स नाही बघायचं, इथे नाही बघायचं. हा व्ह्यू मधून ती टीप बघायची, पूल करायचं आहे, सेट करायचं आहे आणि सोडायचं. ओके. याचे तुम्हाला ही जे रायफल आहे ही जी बेसिक जे शूटिंग प्रॅक्टिससाठी जातात, जे टार्गेट प्रॅक्टिससाठी जातात, ती ही रायफल यूज करतात. ही तुमच्यासाठी थोडी हेवी वाटते.
याला म्हणतात शोल्डर बट. शोल्डर म्हणजे आपला हा जो शोल्डर आहे तो इकडे येतो. याला म्हणतात चीक बट, म्हणजे आपला जो गाल आहे तो इकडे शिरतो. हे जे आहे याला म्हणतात बॅरल, याला म्हणतात ट्रिगर. हा जो पॉईंट आहे याला म्हणतात रिअर व्ह्यू, बॅक व्ह्यू किंवा नॉच. याला म्हणतात आय. तुम्ही नॉच आणि आय असा अलाईन केला, एका लाईनमध्ये घेतला की डब्ल्यू बनतो. डब्ल्यू बनला की टार्गेट घेऊन तुम्हाला सेट करायचं. इथे आय साईडवरचा पण इफेक्ट आहे, म्हणजे डोळे कोणते बंद करायचे त्याच्यावरती पण आहे. जर तुम्ही रायटी असाल तर इकडे लेफ्ट हँडमध्ये रायफल येते आणि लेफ्ट साईडचा डोळा बंद करायचा. तुम्ही राईटचा गेला तर टार्गेट वेगळं होणार. लोड करताना ट्रिगरवरती कोणी हात ठेवायचा नाही, नाही तर काय होतं ट्रिगरवरती हात ठेवला की डायरेक्ट फायर होऊ शकते, इंजुरी होऊ शकते. म्हणून लोड करताना हात इकडे आला पाहिजे. अशा ठिकाणी लोड करायला जिकडे कोणी नाही, म्हणजे एक तर खाली किंवा समोर जिथे कोणी नाही, म्हणजे फायर जर झाली तर कोणाला इंजुरी होणार नाही. श्वास हे 5 ते 10 सेकंद थांबवायचा, कारण तुम्ही कंटिन्यू श्वास घेत राहिलात तर रायफल शेक होईल आणि शेक झाली की टार्गेट मिस होईल. जसं मी आता तुमच्याशी बोलतोय तर एखादी माझी पण रायफल शेक होईल आणि टार्गेट मिस होऊ शकतो. कारण जसं मी बोलतोय त्याच्यामुळे. पण ही तिच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. ही हाय प्रेशर गन आहे. हे एकच गन नाही, हिचे पण पार्ट वेगळे वेगळे. ह्याला बॅरल म्हणतात, ही हॉपर, ह्याला मार्कर आणि हे सिलेंडर. हे ज्यावेळी सगळं जॉईंट होतं त्यावेळी एक गन बनतं. जसं हिचा जो शोल्डर आहे बट तो आपण इकडे घेतो, तसं हिचा नाही. हिचा जो सिलेंडर आहे म्हणजे हिचा जो बट आहे तो अंडर आर्म्समध्ये आला पाहिजे, खाली आला पाहिजे. इथून टार्गेट सेट करायचं, हे घ्यायचं आहे, 2.5 शॉट घ्यायचा आहे. हिच्या आपण 3 शॉट देतो. जसं रायफलचे तुमचे 5 पैकी 3 शॉट लागले की मग हिच्या आपण 3 शॉट देतो. असं लागलं नाही तर आपण ठेवू त्यांना, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त काय होतं की हाय प्रेशर गन आहे, हिचा बॅरल खाली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सेट करताना हे बघायचं आहे की आता ही वरून चालली आहे, तर मग थोडंसं बॅरल खाली घ्यायचं आणि शॉट घ्यायचा. ओके. धरू आहे का याच्यात? धरू का भाई? व्हिडिओ निकालो. जबरदस्त लागलं युगा. पाय पाहिजे तुला बडवायचं? इधर कुठे वरती जाताला जा. पण ते सोडून द्यायचं direct. म्हणजे हात सोडायचं पाठचा. हात सोड. झाल्यावरती करणार रे. अगोदरचे 2 जायला. बाई गो. बाहेर गेलो direct. चल हो बाजूला. हा व्हिडिओ काढता. डोळे पण नको करू बघ. बरोबर निशाणू कर. हो बघा रे बाबा येते. अजून खेळ, अजून. जेवढं जास्त तू बाहेर साईड खिचा, ये अंदर नहीं, ऐसा बाहर साईड. हा अजून मागे यायला पाहिजे, कानाच्या इथे यायला पाहिजे, तिथून ते केलं. लागलं हा उद्या सांगेल. हो भाई. Oh yeah. One. काय करतेस? हेच पाठी अजून. मिस एवढे हे छोटे छोटे कसे रे बाबा कीटक? आज सगळे डॉगी इकडे आले. डॉगी शो आहे काहीतरी वाटतं. पॉ ऍडव्हेंचर आज काहीतरी इव्हेंट आहे. अरे दे पडतो भाई. तो व्ही मधनं बघा आणि तो डॉट आहे ना त्याच्यावर एम ठेवा.
हो बसला हो गेलो मी तू वर गेलो त्या काटाकडे बोलूया बाबा हाश दोन झाले. 4 तर आता आपण आलो कायाकिंग बोटिंग करायला. स्लो आहे का गॅस स्पीडच नाही ना काय तुझ्यावरती अच्छा तसं उलट तसं उलट पण आवडणार कारण की तुम्ही दोघं असते तो बॅलन्स होणार तुम्ही चला परत एक आणि हे हाय नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत दुपारचे 3 आणि आमचं चेकआउट झालेलं आहे आणि आता आपण निघत आहोत कल्याणला परत वाया ट्रेनच जाणार आहे. तो रूट जो आहे सुटेबल आहे कारण इथून जे आहे तुम्हाला ऑटो भेटेल कॅम्प काया करून म्हणजे ऑटोवाला जो तुम्ही आलात त्यांचाच नंबर मी घेऊन ठेवलेला. मला त्याला कॉल केला आहे, तो येतो आहे. 2:15 वाजले. 3:27ची ट्रेन आहे, ती पकडून जायचं आहे आम्हाला. ऑटोवाला जो आहे इथपर्यंतचे चार्जेस 250 रुपये घेतो आणि तुम्हाला कर्जत स्टेशनला प्रॉपर सोडतो. तिकडून तुम्ही ट्रेन करून मुंबई साईडला जाऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.